सोशल मीडियावर दररोज काही ना काही व्हायरल होत असतं। अलीकडे इथे एका चोराचा व्हिडिओ वेगानं व्हायरल होतोय। व्हिडिओमध्ये चोर एका ट्रेनमध्ये चोरी करत असल्याचं समजतंय, पण चोराहून जास्त शहाणे खरे तर रेल्वेतील प्रवासी निघतात। ते फक्त चोराला रंगेहात पकडत नाही, तर त्याला जन्मभर विसरणार नाही अशी अद्दल देखील घडवतात। व्हिडिओ पुढे बघण्यापूर्वी चॅनल सबस्क्राइब करा आणि रेल्वेतील या प्रवाशांच्या सतर्कतेसाठी एक लाईक नक्की करा, कारण त्याच्यामुळे हजारो चोऱ्या होणं वाचल्या। व्हायरल व्हिडिओमध्ये चोर प्रवाशांसमोर माफी मागत त्याला सोडण्याची विनवणी करताना दिसतो। खिडकीतून फोन चोरी करत असताना प्रवाशाने चोराचा हात पकडून ठेवला आणि चालू ट्रेनसोबत त्याला जबरदस्ती पुढे ढकललं। त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतोय। चला नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया। माहितीनुसार सदर घटना ही बिहारच्या बरौनी कटिहार रेल्वे मार्गावरील मानसी रेल्वे स्टेशनवर घडून आली। व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की यात एक चोर खिडकीला लटकत त्याला सोडून देण्याची विनवणी करताना दिसतो। तो पुन्हा पुन्हा मला सोडून द्या अशी याचना करत असतो, कारण यावेळी ट्रेन सुरू झालेली असते आणि खिडकीतून त्याचा हात पकडल्यानं तो चालू ट्रेन सोबतच पुढे ढकलला जात असतो। मुख्य म्हणजे चोराच्या या चुकीवर प्रवासी इतके संतप्त असतात की त्याला कानशिलात देखील बजावतात। व्हिडिओमध्ये कथित चोर म्हणताना ऐकू येतो की सर, मी चोरी करत नव्हतो, माझा हात मोडेल दादा, मी लखमनियाचा आहे, आम्ही फक्त ट्रेनमधील लोकांना पाहत होतो, मोबाईल हिसकावत नव्हतो, अशा गोष्टी आम्ही करत नाही। प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना 9 जुलै रोजी घडली। पाटलीपुत्र ते पूर्णियाला जाणारी जनहित एक्सप्रेस रात्री सुमारे 12:30 वाजता मानसी स्टेशनवर पोहोचली। यावेळी स्लीपर कोच गर्दीनं खचाखच भरलेला होता आणि याचाच फायदा घेत चोरानं खिडकीतून हात घालत फोन लंपास करण्याचा प्रयत्न केला, परंतु एका प्रवाशानं ते पाहिलं आणि लगेच त्याचा हात पकडून ठेवला। घटनास्थळी उपस्थित असलेल्या इतर प्रवाशांनीही चोराचा हात पकडला आणि त्याला या चोरीची शिक्षा देण्याचा निर्णय घेतला। प्रवाशांनी या चोराकडे विचारणा करताच त्यानं सांगितलं की तो त्याच्या एका नातेवाईकाला रेल्वेत शोधत होता। तथापि या घटनेनंतर त्याला रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। पोलिसांनी सांगितले की त्यानं आपले नाव आणि ओळख चुकीची सांगितली, तो आपली खरी ओळख लपवण्याचा प्रयत्न करत होता। पोलिसांच्या माहितीनुसार आरोपीची ओळख मोहम्मद फखरुद्दीन उर्फ छोटू अशी पटली असून त्याच्यावर लवकरच कायदेशीर कारवाई केली जाणार आहे।